जैसे मेरे बच्चे को मारा है उसी प्रकार मार के मेरे सामने लाया जाए और मेरे बच्चे की डेड बॉडी मेरे पास लाई जाए। मैंने अभी 28 तारीख के सुबह 7 बजे से अभी अपने बच्चे का चेहरा भी नहीं देखा है। मैं ऐसी हत्यारा हूँ, आज तीसरा दिन हो गया, मेरे बच्चे का चेहरा भी नहीं देखा मैंने। मेरे सर 3 बच्चे हैं, 2 बेटे 1 बेटी। बड़ा बेटा मेरा दिमागी संतुलन सही नहीं है उसका। छोटा वाला था वही मेरा सहारा बनना था, वो भी मोमनन असद नाम के लड़के ने मेरे को बेसहारा कर दिया। हिंदू बहुत ही डरपोक कौम आहे। धुरंधर चित्रपटातला हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल, पण आता हा हिंदू जिहाद्यांना पुरून उरेल यात काही शंका नाही। गाझियाबाद मध्ये एका जिहाद्याच्या केलेल्या एन्काउंटर मधून हा स्पष्ट संदेश देण्यात आलाय। बकरी ईदच्या दिवशी म्हणजेच 28 मे रोजी काही कट्टरपंथींनी एका हिंदू अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती। गाझियाबादच्या खोडा परिसरात 17 वर्षीय सूर्या चौहानच्या हत्येचे मोठे पडसाद उत्तर प्रदेश आणि देशभरात उमटले होते। बकरी ईदच्या दिवशी घडलेल्या धक्कादायक हत्याकांडानंतर स्थानिकांचा आणि हिंदुत्ववादी संघटनांचा संताप पाहायला मिळाला होता। या प्रकरणातील 3 आरोपी पोलिसांनी गजाआड केले होते, मात्र मुख्य आरोपी असद फरार झाला होता। अखेरीस सूर्याला न्याय मिळाला आणि रविवारी पहाटे असदचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काउंटर केला। पण बकरी ईदच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, कोणाच्या काय प्रतिक्रिया आहेत, सुरुवातीपासून जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे संदेश घुळे। सूर्या चौहान याला मुख्य आरोपी असद याने बकरी ईदच्या निमित्ताने फोन करून बोलावले होते। सुरुवातीला हा केवळ भेटीचा प्रसंग असल्याचं वाटत होतं, मात्र त्यानंतर या जिहादी मानसिकतेच्या आरोपींनी सूर्याला "तूने कभी बकरा हलाल होते देखा है, आओ दिखाते" असं सांगत त्याच्यावर अचानक चाकूने हल्ले करायला सुरुवात केली। जखमी अवस्थेत सूर्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। हे सगळं इथेच थांबलं नाही, तर जिहादी मानसिकता असलेला मुख्य आरोपी असद याने या हत्येनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केलाय, ज्यात तो म्हणतोय, "तुम्हारे भाई ने आज मर्डर कर दिया है, सारे भाई प्यार देना"। आता इथूनच या तरुणाच्या मानसिकतेचं दर्शन होते। सूर्याच्या हत्येचे तीव्र पडसाद गाझियाबाद मध्ये उमटले। सुरुवातीला त्याच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला। शवविच्छेदन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हते, मात्र पोलीस आणि प्रशासनाने त्यांना समजावून सांगितले। त्यानंतर कुटुंबियांनी अंत्यसंस्कारास संमती दिली। आक्रमक झालेल्या हिंदुवादी संघटनांनी सूर्याला न्याय मिळवून देण्यासाठी 10 तासांचं आंदोलन केलं। सूर्याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं। या व्हिडिओजमध्ये काही तरुण सूर्या चौहानवर हल्ला करताना स्पष्ट दिसतात। यानंतर पोलिसांनीही तातडीने तपासाला सुरुवात केली। 17 वर्षीय सूर्या चौहान हत्या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। सूर्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार हल्ल्यात काही ओळखीचे तरुण सहभागी होते। त्यापैकी 3घांना पोलिसांनी तत्काळ अटक केली, मात्र मुख्य आरोपी असद फरार होता। मुख्य आरोपी असद याच्या विरुद्ध शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र 2 दिवस तो पोलिसांना चकवा देत होता। असदच्या अटकेसाठी 50,000 रुपयाचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते। याच काळात असद शहर सोडून पळण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। रविवारी 31 मे रोजी पहाटे 4 वाजता पोलिसांनी खोडा परिसरात सापळा रचला। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे असद हा आपल्या एका साथीदारासह मोटारसायकलवरून परिसरात येणार असल्याचं पोलिसांना समजलं होतं। पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला, मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याने उलट गोळीबार केला। त्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दाखल कारवाई केली। या चकमकीत एका पोलीस हवालदारही किरकोळ जखमी झालाय। घटनास्थळावरून पोलिसांनी एक मोटरसायकल आणि गावठी पिस्तूल जप्त केलं, मात्र असदचा एक साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे। सध्या पोलिसांनी गाझियाबाद परिसरात सुरक्षा वाढवली असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। सूर्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपयाची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे। असदच्या एन्काउंटर नंतर भाजपचे माजी आमदार संगीत सोम म्हणाले की हे कृत्य जिहादी मानसिकतेतून करण्यात आले। एका अल्पवयीन मुलाची हत्या करून जिहादी मानसिकतेला बळ देण्याचा प्रयत्न होत आहे। गाझियाबाद पोलिसांनी कारवाई करत ही मानसिकता मोडून काढली आहे। या संपूर्ण घटनेतून तरुणांतील वाढता हिंसाचार, जिहादी मानसिकता यांसारखे प्रश्न पुन्हा पुढे आले आहेत। या मानसिकतेला लवकरच आळा घालण्याची प्रचंड गरज आहे। मात्र या प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी आरोपीला चांगला धडा शिकवलाय। आता या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।